नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन स्कॉलरशिपमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील भागामध्ये आपण समसंख्या व विषम संख्या याविषयी अगदी सविस्तरपणे माहिती पाहिली होती पहा, आणि मला खात्री आहे की ती माहिती तुम्हाला नक्की समजलेली असेल आणि आता त्यावरून तुम्ही तुमचे स्वाध्याय पण सोडवलेले असताल। पालकांना माझी पुन्हा एकदा एक विनंती आहे की आपण मुलांसोबत हे व्हिडिओ जरूर पाहावेत आणि आपला थोडासा वेळ मुलांना द्यावा, म्हणजे मुलांच्या अभ्यासामध्ये तुमची नक्कीच मदत होईल। आता आपण पाहूया आज संख्यांचे पुढचे प्रकार आज पाहणार आहोत। पहा आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या। मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्यांना एक व त्या संख्येव्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही तर त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात। आता एक व ती संख्या स्वतः फक्त ह्या दोघांनीच भाग जातो। आता मी इथे संख्या घेतली की इथे दिलेत पहा, उदाहरणार्थ 2 3 5 7 11 13 उदाहरण दाखल इथे काही मूळ संख्या दिलेल्या आहेत। मग या संख्यांना फक्त एक, आता आपण 2 घेऊया। ही संख्या 1 आणि 2 हे दोघांनीच फक्त तिला भाग जातो, बे एक बे। आपण पुढे 3 पाहूया, 3 एक 3, इतर कुठल्याही पाड्यामध्ये या संख्या येत नाहीत। आता आपण 97 संख्या पाहू, ही संख्या फक्त 1 आणि 97 या दोघांनीच तिला भाग जातो, स्वतः ती संख्या आणि 1 ह्या दोघांनीच। इतर कुठल्याही संख्येच्या पाड्यामध्ये या संख्या येत नाहीत, म्हणून यांना मूळ संख्या म्हणतात। मूळ संख्या लक्षात येते, या संख्यांना इतर कुठल्याही संख्येने भाग जात नाही आणि या संख्या कोणत्याही इतर संख्यांच्या पाड्यामध्येही येत नाहीत, म्हणून आपण त्यांना मूळ संख्या म्हणतो। या संख्या म्हणजे अतिशय महत्त्वाचा भाग आहे। मूळ संख्यांवर बरेचसे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे तुम्ही हा घटक अतिशय मन लावून आणि व्यवस्थितरित्या समजून घ्यावा अशी माझी इच्छा आहे। आता आपण या मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत ते पुढे पाहणार आहोत, पण आधी काही छोटे छोटे नियम आहेत पहा, आणि हे नियम जर तुमचे पाठ असतील तर तुम्ही कितीही अवघड प्रश्न येऊ द्या, तुम्हाला प्रश्न सोडवायला अजिबातही अडचण येणार नाही। हे नियम खूप सोपे आहेत। तुम्हाला फक्त 1 ते 100 संख्यांचा चार्ट समोर ठेवायचा आहे आणि त्या चार्टवर तुमच्या मूळ संख्यांना तुम्ही गोल करून ठेवणार आहात आणि त्यावरून हे नियम जे आहेत ते तुम्ही वहीवर लिहून घेणार आहात तुमच्या, आणि ते पाठ करणार आहात। तर सगळ्यात पहिला नियम आपण पाहू, सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे। आता तुम्ही म्हणताल मॅडम तुम्ही आताच म्हटले 1 ते 100 संख्या लिहून काढायच्या, त्यात मूळ संख्यांना गोल करायचा, मग तुम्ही तर आता व्याख्या सांगितली की ज्या संख्येला फक्त 1 आणि ती संख्या स्वतः यांनीच भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात। मग मॅडम 1 ला कोणत्या संख्येने भाग जातो, फक्त 1 आणि ती संख्या स्वतः म्हणजे 1। मग तुम्ही तर मॅडम तिचं नाव पण घेतलं नाही, 2 पासून का लिहिलं, तर याचं पण कारण आहे, ते आपण नंतर पाहू। सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे, लक्षात ठेवायचे। 2 ही एकमेव मूळ संख्या आहे। बाकीच्या ज्या 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत पहा, आणि त्या 25 मूळ संख्येपैकी 24 मूळ संख्या या विषम आहेत आणि फक्त 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे। लक्षात ठेवायचं, 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे। सर्वात लहान विषम मूळ संख्या 3 आहे। आता पहा बरं, 2 ही समसंख्या आहे, आपल्याला माहिती। विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्येचे एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक येतात, किंवा ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही त्या संख्यांना आपण विषम संख्या म्हणतो। मग आता ज्यावेळेस तुम्हाला सर्वात लहान मूळ संख्या विचारतील त्यावेळेस तुम्ही उत्तर द्यायचे 2। ज्यावेळेस सर्वात लहान मूळ समसंख्या विचारतील त्यावेळेस तुम्ही उत्तर द्यायचे 2, आणि ज्यावेळेस तुम्हाला सर्वात लहान मूळ विषम संख्या विचारतील त्यावेळेस तुमचं उत्तर आहे 3। हे छोटे छोटे जे या गोष्टी आहेत पहा, हे तुम्ही अगदी मन लावून ऐका आणि लक्षात ठेवा। व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, तुमच्या गोष्टी पाठ होऊन जातील आणि तुमच्या वहीवर मात्र तुम्हाला हे सगळं नोट डाऊन करायचंय। पुढचा नियम आपण पाहू, 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या आहे 11। आता 2 अंकी संख्या कुठून सुरू होतात, 10 पासून सुरू होतात।
मग पहा, आपल्याला मूळ संख्या पाहिजे 10, ही काय मूळ संख्या नाही बरं. 10 म्हणजे काय होईल, सर्वात लहान 2 अंकी संख्या आहे आपली 10 आहे. मग 10ला आता 10 1 गुणिले 10, 1 गुणिले 10, 2 गुणिले 5, हो की नाही. 2च्या पाड्यात येतात 10, 5च्या पाड्यात येतात, त्यामुळे 10 ही काही मूळ संख्या नाही. मग त्यामुळे सगळ्यात लहान 2 अंकी मूळ संख्या आहे 11. त्यानंतर मोठी, तर मोठी आहे 97. 97 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या आहे 11 आणि 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आहे 97. आपण पाहिले. आता इथं तुम्ही असं म्हणू नाही शकत की मॅडम 2 अंकी सममूळ संख्या लहान कोणती, 2 अंकी सममूळ मोठी संख्या कोणती, इथे म्हणू शकत नाही, कारण आपण पहिल्यांदाच पाहिले. पहा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की एकूण 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहे, त्यातली 2 ही फक्त एकमेव मूळ संख्या अशी आहे की ती सम आहे. बाकी इतर सर्व संख्या 24च्या 24 संख्या विषम आहेत. त्यामुळे आपल्याला इथे नियम हा पाठ करायचा नाहीये किंवा असा कुठला नियम नाही की 2 अंकी लहानात लहान समसंख्या कोणती, 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती. ओके, ही गोष्ट तुम्ही आता लक्षात ठेवायची. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा नियम, 1 ते 100 संख्यांमध्ये 25 मूळ संख्या आहेत. किती? 25 मूळ संख्या आहेत. तुम्हाला बराच वेळा प्रश्न विचारला जाईल की 1 ते 100 या संख्यांमध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत, तर लक्षात ठेवायचं 25. आणि या सर्व संख्यांची बेरीज किती आहे? 1060. पाठ करून ठेवा. बेरीज 100% प्रश्न त्यावर येणार. 1 ते 100 मध्ये येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती, तर करत बसायची का मग त्यावेळेस? नाही. पेपर सोडवताना आपल्याला खूप थोडा वेळ असतो, मग आपण मूळ संख्या लिहिणार, मग त्यांची बेरीज करणार. त्यापेक्षा ही जी बेरीज आहे ही पाठ करून ठेवा. या मूळ संख्यांची बेरीज आहे 1060. आता पहा, सर्वात मोठी 1 अंकी मूळ संख्या आहे 7. आपण पाहिलं होतं सर्वात लहान मूळ संख्या 1 अंकी कोणती होती? 2. मग आता सर्वात मोठी 1 अंकी मूळ संख्या कोणती? 7. 8 आणि 9 या मूळ संख्या नाहीत, त्यामुळे त्या जरी 1 अंकी अंक असले दोघी जणी तरी सुद्धा त्या मूळ संख्या नाहीत. त्यामुळं आपलं हा जो नियम आहे तो सर्वात मोठी 1 अंकी मूळ संख्या आहे ती 7. आता हे नियम तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहेत आणि हे तुम्ही पाठ करायचे आहेत. आता पुढे पहा, मी इथे एक तक्ता दिलाय. पहा, हा तक्ता तुम्हाला दिसत असेल, तर तुम्ही काय करायचं, हा तक्ता तुमच्या नोटबुकवर लिहून घ्यायचा आहे, तुम्ही नोट डाऊन करायचा आहे तो. आता पहा, मी इथं गट दिलेत आणि त्या गटामध्ये एकूण संख्या किती येतात आणि कोणकोणत्या येतात आणि त्यांची बेरीज किती आहे हे मी इथं दिलंय. तुम्हाला शक्य झालं तर बेरीज पण पाठ करून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ऐन वेळेला अडचणी येणार नाहीत किंवा पेपर सोडवताना वेळ जाणार नाही. आता 1 ते 10 जी संख्या आहेत आपल्या, त्यामध्ये एकूण मूळ संख्या आहेत 4. कोणत्या कोणत्या आहेत? 2, 3, 5 आणि 7. या 4 मूळ संख्या आहेत. यांची बेरीज आहे 17. 1 ते 10 मधील मूळ संख्यांची बेरीज किती आहे? 17. ह्या गोष्टी तुम्ही वारंवार जर वाचल्या तर तुमच्या आपोआप पाठ होतील. पहा, पुढे पहा, 11 ते 20 या संख्यांमध्ये एकूण मूळ संख्या आहेत 4. कोणत्या कोणत्या आहेत? 11, 13, 17 आणि 19. तर 19 यांची बेरीज आहे 60. 21 ते 30 मध्ये आहेत 2 मूळ संख्या आहेत. कोणत्या? 23 आणि 29. यांची बेरीज आहे 52. 31 ते 40 मध्ये 2 मूळ संख्या आहेत. 31 आणि 37. त्यांची बेरीज येते 68. 41 ते 50 मध्ये 3 मूळ संख्या आहेत. 41, 43, 47. त्यांची बेरीज आहे 131. 51 ते 60 मध्ये 2 मूळ संख्या आहेत. 53 आणि 59. त्यांची बेरीज आहे 112. आता आपण 51 ते 60 पर्यंत पाहिले. पुढे आपण पाहणार आहोत 61 ते 70 मध्ये आहेत 2 मूळ संख्या आहेत. 61, 67. त्यांची बेरीज आहे 128. 71 ते 80 मध्ये 3 मूळ संख्या आहेत. 71, 73, 79. त्यांची बेरीज येते 223. 81 ते 90 यामध्ये आहेत 2 मूळ संख्या. 83 आणि 89. त्यांची बेरीज येते 172. आणि 91 ते 100 मध्ये एकच मूळ संख्या आहे, ती म्हणजे 97. तिची बेरीज येते 97, कारण ती एकटीच आहे त्यामुळे तिची बेरीज आहे 97. मग आता आपण 1 ते 100 मध्ये पाहिलं की 1 ते 10 मध्ये किती आहेत, 11 ते 20 मध्ये किती आहेत, असं 100 पर्यंत बघितलं आपण.
तर तुम्हाला बऱ्याच वेळा असा प्रश्न येईल की 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत. कधी विचारतील 51 ते 70 मध्ये किती मूळ संख्या आहेत, कधी विचारतील 61 ते 80 मध्ये किती मूळ संख्या आहेत. मग आता तुम्हाला परत संख्या मोजत बसाव्या लागतील, आठवत बसाव्या लागतील कोणत्या आहेत त्या. मग यासाठी एक आहे पहा, इथे एक मूळ संख्यांचा मोबाईल नंबर दिलाय पहा मी. तो मोबाईल नंबर तुम्ही पाठ करून ठेवायचा आहे. कसा आहे तो नंबर बघू आपण. 44 22 32 23 21 हा मोबाईल नंबर आहे. 44 22 32 23 21. याचा अर्थ काय होतो तर 1 ते 10 मध्ये 4 संख्या आहेत मूळ संख्या. 11 ते 20 मध्ये 4 मूळ संख्या आहेत. 21 ते 30 मध्ये 2 मूळ संख्या आहे. 31 ते 40 मध्ये 2 मूळ संख्या आहेत. 41 ते 50 मध्ये 3 मूळ संख्या आहेत. 51 ते 60 मध्ये 2 मूळ संख्या आहेत. 61 ते 70 मध्ये 2 मूळ संख्या आहेत. 71 ते 80 मध्ये 3 मूळ संख्या आहेत. 81 ते 90 मध्ये 2 मूळ संख्या आहेत आणि 91 ते 100 मध्ये 1 मूळ संख्या आहे. मग आता ज्यावेळेस तुम्ही तिथं लिहिताल की तुम्हाला संख्या लिहित बसण्याची गरज नाही. जर तुम्हाला प्रश्न विचारला की 51 ते 80 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, तर तुम्हाला लगेच लिहायचे पहा तिथं 51 ते 80. हे पहा 51 ते 60, 61 ते 70, 61 ते 70, 71 ते 80. 2 हे पहा एवढ्या मूळ संख्या आहेत. 2 अधिक 2 4, 4 आणि 3 7. म्हणजे आपलं उत्तर येईल 7. काही लिहित बसण्याची गरज पडली का रे? या मोबाईल नंबरमुळे तुम्हाला या मूळ संख्यांची संख्या लगेच काढता आली पहा. अशा पद्धतीने आपण मूळ संख्यांविषयी जी अगदी सविस्तर माहिती पाहिलेली आहे. आता आपण पुढे पाहणार आहोत संयुक्त संख्या. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, मूळ संख्या आपण पाहिल्या, या आहेत संयुक्त संख्या. तर मग संयुक्त संख्या म्हणजे काय? तर 1 ते 100 मध्ये ज्या मूळ संख्या आपण पाहिल्या त्या सोडून उरलेल्या सगळ्या ज्या आहेत त्यांना संयुक्त संख्या असं म्हणायचं. फक्त त्यात एक बाजूला ठेवायची बरं का, आपल्याला कोण आहे ती पाहू आपण पुढं. संयुक्त संख्या म्हणजे काय? तर जी संख्या स्वतः तसेच इतर कोणत्या तरी पाढ्यात असते किंवा जिचे अवयव पडतात अशा संख्येला संयुक्त संख्या म्हणतात. पहा कोणते तरी पाढ्यात असते, मूळ संख्या कोणाच्याच पाढ्यात नसते, तिची ती एकटीच असते पहा. आणि ह्या ज्या बाकीच्या आहेत त्या संख्या संयुक्त संख्या आहेत, त्या कोणत्या पण पाढ्यामध्ये येतात. आता उदाहरणार्थ पहा 4, याचा 1 गुणिले 4 हे पण अवयव आहेत आणि 2 बेदुने 4 हे 2 गुणिले 2 हे पण अवयव आहेत. त्यानंतर आपण पुढे पाहतोय 8, 1 गुणिले 8 हा एक अवयव आहे. 4 गुणिले 2 हे एक अवयव आहे. 12, 1 गुणिले 12 हे 2 अवयव आहेत. 2 गुणिले 6 हे एक अवयव आहे. 3 गुणिले 4 हे अवयव आहेत. 16, 1 गुणिले 16, 2 गुणिले 8, 4 गुणिले 4 अशा पद्धतीने त्याचे अवयव पडतात, म्हणून त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. मग आता पहा बरं, सर्वात याबद्दलही काही नियम आहेत ते आपण पाहू. सर्वात लहान संयुक्त संख्या 4 आहे. सर्वात लहान संयुक्त संख्या 4 आहे. आता 1 2 3 का नाहीत? तर 2 आणि 3 या मूळ संख्या आहेत. 1 बद्दल तर आपण अजून काही बोललेलंच नाही, तिचं काय आहे ते आपण पुढे पाहूया. तसेच सर्वात लहान समसंयुक्त संख्या 4 आहे. आता आपण पाहिलं होतं की सम मूळ संख्या तर एकच होती, फक्त ती म्हणजे 2 होती आणि सगळ्यात लहान मूळ संख्या पण 2च आहे. तसं इथं सर्वात लहान संयुक्त संख्या पण 4 आहे आणि सर्वात लहान समसंयुक्त संख्या पण 4 आहे. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या 9 आहे. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या 9 आहे. आता का बरं 9 आहे सर्वात लहान विषम संयुक्त संख्या? तर मी इथं पहा 1 2 लिहिते. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आता इथे पहा, या 1ला आपण थोडा वेळ बाजूला ठेवू. त्याचा वेगळा नियम आहे, त्यामुळे आपण आता त्याला काही म्हणणार नाही. कोणाला? त्या 1ला. आपण पाहिले 2 ही मूळ संख्या आहे, 3 ही मूळ संख्या आहे, 5 ही मूळ संख्या आहे आणि 7 ही मूळ संख्या आहे. आता इथं 4 ही आहे समसंख्या, सगळ्यात लहान संयुक्त संख्या. त्यानंतर 6 ही पण काय आहे? समसंख्या आहे. 8 ही संयुक्त आहे पण ती पण कशी आहे? सम आहे. मग आला 9चा नंबर. 9 आहेत विषम, मग ती संयुक्त संख्या आहे पण ही
पहिलीच विषम संयुक्त संख्या आली, म्हणून सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आहे ती म्हणजे 9. कारण लक्षात आले तुमच्या 6 आणि 8 सम आहेत आणि आपल्याला विषम संयुक्त संख्या पाहिजे, लहानात लहान, म्हणून ती आहे 9. हे थोडंसं लक्षात ठेवायला जरा तुम्हाला अवघड जाईल, पण पुन्हा पुन्हा तुम्ही जर नियम वाचले तर अजिबातही अवघड जाणार नाही. आता पुढे पाहू आपण. 2 अंकी सर्वात लहान संयुक्त संख्या, फक्त विचारलंय संयुक्त संख्या, इथे सम विषम काही विचारलेलं नाही, लक्षात ठेवायचं. 2 अंकी ती आहे, 2 अंकी सर्वात लहान संयुक्त संख्या आहे 10 आणि 2 अंकी सर्वात मोठी संयुक्त संख्या आहे 99. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे नियम तर आम्हाला माहिती आहे, 2 अंकी सगळ्यात लहान संख्या जी आहे ती 10 आहे, 2 अंकी सगळ्यात मोठी संख्या आहे ती 99 आहे, पण आपण इथे संयुक्त संख्या पाहतोय. 2 अंकी सर्वात लहान संयुक्त संख्या आहे 10 आणि 2 अंकी सर्वात मोठी संयुक्त संख्या आहे 99. पुढचा नियम, 1 ते 100 मध्ये एकूण संयुक्त संख्या 74 आहेत. किती आहेत? संयुक्त संख्या 74 आहेत. आणि या जसं आपण मूळ संख्यांची बेरीज पाहिली 1060 होती, तशी या संयुक्त संख्यांची बेरीज किती आहे? 3989. तुम्हाला पाठ करून ठेवायचे. 1 ते 100 मधील सर्व संयुक्त संख्यांची बेरीज आहे 3989. तुम्ही तोंड पाठ करायचे. मूळ संख्यांची बेरीज आहे 1060 आणि संयुक्त संख्यांची बेरीज आहे 3989. मग आता आपण पाहिले की 1 ते 100 मध्ये एकूण संयुक्त संख्या आहे 74. बरोबर. आता एक नवीन नियम तुम्हाला पाहायला मिळणार आहे इथं. मूळ संख्या आपण लिहिल्या 25, संयुक्त संख्या लिहिल्या 74. मग आता अजून एक राहिली ना, कोणती राहिली? ती म्हणजे 1. हा अंक आपण पाठीमागं कशातच धरला नाही ना, तो मूळमध्ये पण धरला नाही आणि संयुक्तमध्ये पण धरला नाही. का नाही धरला? कारण त्याचा नियम असा आहे की 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही, तिची ती एकटी सेपरेट आहे, तिला कुणाचं घेरं देणं नाही. 1 ही संख्या तिची सेपरेट आहे, लक्षात ठेवायचं. ती संयुक्तही नाही आणि मूळही नाही. मग 100 संख्यांची लागली का रे बेरीज? 25 मूळ संख्या, 74 संयुक्त संख्या आणि 1 ही मूळही नाही संयुक्तही नाही, तिची सेपरेट. अशा झाल्या एकूण आपले 100 संख्या झाल्या. समजतंय? आता आपण पुढे पाहणार आहोत. पहा, जोडमूळ संख्या. हा संख्येचा तिसरा प्रकार आपण इथे पाहतोय आजच्या व्हिडिओमध्ये. मूळ संख्या तुम्ही पाहिल्या, मग जोडमूळ म्हणजे काय? जोड आपल्याला माहिती की जोडीने येणाऱ्या, मग तिच्यामध्ये फक्त एकच संयुक्त संख्या येते. तिच्यामध्ये काय येते? फक्त एकच संयुक्त संख्या येते. पहा, मग आता तुम्ही म्हणाल 2 आणि 3 ह्या जोडमूळ संख्या आहेत. अजिबात नाही हा, तिच्यामध्ये एकही संयुक्त संख्या आलेली नाही. जी 2 मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असेल तर त्या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. आता 2 मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे, 5 मूळ संख्या आणि 7 मूळ संख्या. आता 2च्या आणि 3च्या मध्ये काहीच नाही. 3च्या आणि 5च्या मध्ये आहेत 4, 5च्या आणि 7च्या मध्ये आहेत 6. मग आता इथं एक संयुक्त संख्या यांच्यामध्ये आलेली आहे, म्हणून पहा आपण लिहिले की 3 आणि 5 या जोडमूळ संख्यांची जोडी आहे. 5 आणि 7 यांच्यामध्ये 6 येतो, म्हणून ही एक जोडमूळ संख्यांची जोडी आहे. त्यानंतर आपण पुढे पाहिले 11 व 13, 41 व 43, 71 व 73, 17 व 19, 29 व 31, 59 ते 61. अशा पद्धतीने जोडमूळ संख्यांच्या एकूण 8 जोड्या आहेत. हे पण तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. 1 ते 100 संख्यांमध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत? 8 जोड्या आहेत, लक्षात ठेवायचे. अशा पद्धतीने आपण आता हे पाहिले की अशा पद्धतीचे जर काही प्रश्न आले तर ते तुम्हाला पटपट सांगता आले पाहिजेत. त्यासाठी तुमचा सराव खूप महत्त्वाचा आहे. एकदा व्हिडिओ पाहिला आणि सोडून दिला किंवा एकदा नियम लिहिले आणि मग ते सोडून दिले, अशा पद्धतीने कराल तर स्कॉलरशिपचा अभ्यास होणार नाही. स्कॉलरशिपचा अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी सराव खूप महत्त्वाचा असतो. तर अशा पद्धतीने आज आपण मूळ संख्या, संयुक्त संख्या आणि जोडमूळ संख्या या 3 संख्यांच्या प्रकारांबद्दल अगदी सविस्तरपणे बारीक सारीक माहिती पाहिलेली आहे आणि मला खात्री आहे की ती तुम्हाला समजलीही असेल. जरी काही समजलं नसेल तर तुम्ही तुमच्या शिक्षकांना विचारा, पालकांना विचारा किंवा
माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नमूद करा. मी तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि छान अभ्यास करा. आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.